ओ दत्ता शेठ थांबा. काय शेठ, पोलीस झाल्यापासून तुम्ही तर पोरांना विसरूनच गेलेत. ऐक ना दादा, लय वैतागलो रे आज. परत बोलतो निवांत, जाऊ का? बाबा लाव साईडला गाडी. माहिती तुला मोठा माणूस झालाय पोलीस झाल्यापासून. अरे पोरांनो, लय काम होतं रे आज. लय वैताग येतो दिवसभर. थांबायला काय नाही, लय वैतागलो आज दिवसभर. अरे बाबा माहितीये तू पोलीस झाला, पण थोडा पोरांसाठी वेळ दे. माणसामध्ये ये थोडा तरी. अरे बास्के बाबा किती छापतो. बास्केत 11 वाजली की आता कवर छापतो. सकाळी पण 9ला जातो, रात्री पण 10-11 वाजता येतो. काय चाललंय काय नेमकं तुझं? हो, पोलीस झाल्यापासून लय बदलला तू. वाटलं नव्हतं एवढं बदलशील. अरे नाही रे मित्रांनो, मला काय नको वाटतं का बाहेर यायला राव. पण काय करणार, पोलिसाची ड्युटीच अशी आहे. वैतागून जातो रे दिवसभर. अरे काय तू, सरकारी नोकरी लागली म्हणजे लॉटरीच लागली ना तुझी. आता फक्त मजा करायची तुला. अरे दाद्या, सरकारी नोकरी आहे, पण आमची काय दुसऱ्यांसारखी सरकारी नोकरी नाही रे बा. आमची पोलिसांची नोकरी आहे. आणि ते पोलिसांनाच माहिती आहे की आजकाल आम्ही कसं जीवन जगतोय ते. आम्हाला पण माहिती आहे पोलीस किती ऐश करतात. हे बघ डाबा, सकाळी नेला होता, दुपारी यांना जेवायला पण टाइम भेटत नाही रे. जेवायला बसलो, डाबा उघडला आणि कॉल लागला, गेलो तिकडं, राहिलो उपाशी. आणि तू काय म्हणतो कसली ऐश करतो पोलीस? अरे काय बोलतो, एवढं काम असतं का तुम्हाला? भाऊ आम्हाला तर वाटलं पोलिसांची लाईफ लय भारी असते राव. अरे सगळ्यांना असंच वाटतं रे, पोलिसाची लाईफ लय भारी असते म्हणून. पण ते फक्त आम्हालाच माहिती आहे की आम्ही जसा दिवस काढतो. अरे लय त्रास असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का, घरच्यांना थोडाफार वेळ पण देता येत नाही रे. म्हणजे समजा कधी बायकोचा बड्डे असला, पोरींचा बड्डे असला, आम्ही कधीच वेळेवर पोहोचत नाही. कुठला पण सण असू द्या, कधीच आम्हाला सुट्टी नाही. उलट ज्या दिवशी सण असेल ना, त्या दिवशी आम्हाला ना जास्त वेळ काम करायला लागतं. आणि समजा मी आधी सुट्टी टाकलीच एखाद्या कार्यक्रमाला, नेमका कुठला तर मोठा मंत्री येतो आणि आमच्या सगळ्या सुट्ट्या रद्द. आम्ही एवढा जीवाचा आटापिटा करून नोकरी करतो, पण लोक काय करतात, शेवटी पोलिसाला वाईटच समजतात. मग 100तला आहे ना, एखादा पोलीस काय चुकीचं काम करत असेल, पण त्याच्यामुळे लोक काय म्हणतात, नाही 100 सगळेच पोलिस वाईट. पण तसं नसतं रे दादा, सगळ्यात वाईट त्याचंच वाटतं ना. आणि आता तुम्हाला पण माहिती आहे गुन्हेगारी किती वाढली ती. अरे प्रत्येक गल्लीबोळामध्ये ना भाई झालेत रे, पण पोलिसांची संख्या आहे तेवढीच आहे. आणि कसं आहे माहिती का, एखाद्या गुन्हेगारावरती कारवाई केली ना, तर म्हणणार अरे त्या गरीबाला यांनी अडकवलं. आणि समजा एखाद्याला सोडला तर म्हणणार यांनी पैसे खाऊन सोडलं. म्हणजे सगळीकडून काय आम्हीच वाईट होतोय. आणि राजकारणी लोक दबाव टाकतात तो वेगळाच, संत्रमंत्र्यांचा प्रेशर तो वेगळाच. म्हणजे आम्ही करायचं तरी काय? प्रत्येकाची अपेक्षा काय माहिती का, 10 मिनिटामध्ये पोलीस आमच्यापाशी आले पाहिजे. अरे आता समजा मला एखादा कुठं तर कॉल लागलाय, दुसरा आमच्याकडे माणूस नाहीये, तर मला तिथून इथं यायला कमीत कमी 15 मिनिटं तर जातील ना. पण कुणी समजूनच घेत नाही, नुसतं पोलिसांना शिवाय द्यायच्या. जाऊ दे भाऊ, तू कामावरून आलाय, दमला असशील, जा जेवण वगैरे कर. काय आपण भेटू नंतर ना. चालतंय, चल चला, येऊ का पोरांनो? चल भाऊ. काळजी घ्या.